नमस्कार. साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपला भाग चाललाय 337वा, प्रकरण चाललंय 61वा. आपण दोहे घेणार आहोत 49 ते 52. प्रथम आपण 49वा दोहा ऐकूयात. जो गुरु पूरा होयतो शिष्य लेयनि बाही, शीश भाव सुत जाणिये सुत ते श्रेष्ठ शिशाही. जो गुरु पूरा होयतो शिष्य लेयनि बाही, शीश भाव सुत जाणिये सुत ते श्रेष्ठ शिशाही. निबाही या शब्दाचा अर्थ आहे निर्वाह. दोह्याचा अर्थ ऐकूयात. गुरु जर परिपूर्ण असतील तर ते शिष्याला सुद्धा ज्ञानी करतात. शिष्य भावाने जो शरण आलेला असतो तो तर पुत्रच समजावा. पुत्रापेक्षाही शिष्य श्रेष्ठ आहे. शिष्याला ज्ञान देणारा गुरु सुद्धा तितकाच तोडीचा असला पाहिजे. नाहीतर जगात गुरुबाजी करणारे खूप लोक दिसून येतात. जो खरा ज्ञानी असेल तो शिष्याला ज्ञानी बनवू शकेल. इथे कबीर सांगतात की गुरु आणि शिष्य यांचं नातं पिता पुत्राच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. पिता केवळ आपल्या मुलाचं पालन करतो, परंतु गुरु मात्र शिष्याला पूर्णतः ज्ञानीच बनवतात. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. ज्ञानाने परिपूर्ण सद्गुरु शिष्यासी परिपूर्ण, शिष्य पुत्रवत पुत्राहूनही असे श्रेष्ठ तो जाण. ज्ञानाने परिपूर्ण सद्गुरु शिष्यासी परिपूर्ण, शिष्य पुत्रवत पुत्राहूनही असे श्रेष्ठ तो जाण. पुढचा दोहा ऐकूयात 50वा. भो सागर के त्रास तेक, गुरु की पकड़ो बाही, गुरु बिन कौन उबारसी, भोजल धारा माही. भो सागर के त्रास तेक, गुरु की पकड़ो बाही, गुरु बिन कौन उबारसी, भोजल धारा माही. दोह्याचा अर्थ ऐकूयात. भवसागरातील त्रासापासून वाचण्यासाठी गुरूंचा हात पकडा. या संसार सागराच्या जलामधून गुरूंशिवाय कोण वाचवू शकणार आहे? भवसागरातून वाचण्यासाठी गुरु म्हणजेच नावाडी आहेत. ते क्षणात भवसागर पार पोचवतात. शिष्य काम क्रोधादी विकारांनी जड झाल्यामुळे भवसागरात बुडतच असतो. गुरु तेच विकार दूर करून शिष्याला हलकं करतात आणि म्हणूनच गुरूंचा हात धरला तर बुडण्याची बिलकुल भीती नाही. लहान मुलाला जसं बोट धरून पिता चालवत असतो त्याचप्रमाणे गुरु आपल्या शिष्याला हाताशी धरून मार्गीच लावतात. आता आपण ऐकूयात मराठी साखी. भवसागरी बुडत अससी, गुरुचा धरी तू हात, उसळलेल्या भवसागरी रे गुरुच करतील मात. भवसागरी बुडत
वाससी गुरुचा धरी तू हात. उसळलेल्या भवसागरी रे गुरुच करतील मात. पुढचा 51वा दोहा ऐकूयात. सुनिये संतो साधु मिली कहि कबीर बुझाय. जेहि विधि गुरु सो प्रीति छे कीजे सोई उपाय. अर्थ, कबीर सांगतात की हे सज्जनांनो, जर गुरु प्राप्त झाले असतील तर त्यांची वचनं ऐकावी. ते सर्व शंकांचं समाधानच करतात. गुरूंवर ज्या प्रकारे प्रेम करता येईल त्या प्रकारे करावं. गुरूंचं प्रेम प्राप्त होईल तोच उपाय करावा. गुरु शिष्यांचा उद्धार करणारे आहेत. सगळे शिष्य जरी गुरूंना पुत्रवत असले ना तरी जो शिष्य गुरुवचन आत्मसात करतो तोच खरा पुत्र आहे. असा शिष्य गुरूंना प्रियच होतो आणि म्हणूनच शिष्याने गुरूंना आपण प्रिय होण्यासाठी त्यांनी केलेल्याच उपदेशानुसार वागावं. आता ऐकूयात मराठी साखी. ऐक शिष्या सद्गुरु मिळता ऐके त्यांची वचने. प्राप्त करी तू गुरु प्रेम ते योग्य उपायाने. ऐक शिष्या सद्गुरु मिळता ऐके त्यांची वचने. प्राप्त करी तू गुरु प्रेम ते योग्य उपायाने. पुढचा 52वा दोहा ऐकूयात. लव लागी विष भागिया काल खडारी धोय. कहे कबीर गुरु साबुन सो कोई एक उजल हो. लव लागी विष भागिया काल खडारी धोय. कहे कबीर गुरु साबुन सो कोई एक उजल हो. अर्थ, हृदयामध्ये जर भक्तिप्रेम उत्पन्न होईल तर अज्ञान आणि विकार रूपी विष नष्ट होईल. मनाचं काळेपण धुतलं जाईल. गुरुरूपी साबण लावल्यामुळेच निर्मलता प्राप्त होईल. प्रेम हा भक्तीचा पाया आहे. मनामध्ये गुरूंविषयी भगवंतांविषयी आत्यंतिक प्रेमच हवं. गुरूंवर प्रेम असेल तर शिष्य त्यांनी सांगितलेलं साधन आवडीनेच करेल. निस्सीम प्रेम असेल तर शिष्य गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने निश्चिंतपणे जाईल. त्यामुळे मनात विषासारखं दाहक असणारे विकार नष्टच होतील आणि मन निर्मळच बनेल. आता आपण ऐकूयात मराठी साखी आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. प्रेम लागता विष उतरुनी काळे पण जाईल. कबीर सांगे गुरु साबण जणू मन निर्मल होईल. प्रेम लागता विष उतरुनी काळे पण जाईल. कबीर सांगे गुरु साबण जणू मन निर्मल होईल.